महाराष्ट्रातच काय तर भारतामध्ये हा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जातो। त्याच पद्धतीनं सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना सुद्धा शासनाचा आदेश आहे की सर्व महापुरुषांची जयंती ही साजरी केली गेली पाहिजे। अशाच पद्धतीनं सोलापूरच्या जिल्हा कौशल्य विकास केंद्रामध्ये शिवरायांची जयंती साजरी का केली नाही याचा जाब विचारायला शिवप्रेमी बंधू गेले असतात तेथील सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे यांनी त्या शिवप्रेमींना धक्काबुक्की केली, अर्वाच्य शब्दामध्ये शिवीगाळ केल्या, घाणेरड्या प्रकारचे वक्तव्य केले। त्याबद्दल सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही निषेध करीत आहोत आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की शासनाच्या नियमाचे उल्लंघन केले, परिपत्रकाचा अपमान केला, महापुरुषांचा अपमान केला याबद्दल आणि शिवप्रेमींचं भावना दुखावल्या त्याबद्दल या ज्या कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी आणि यांना बडतर्फ केले जावे। काल छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला। थोर राष्ट्रपुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरा करण्याचं महाराष्ट्र शासनाचं निर्देश आहेत। असे असताना सुद्धा सोलापूरमध्ये समाज कल्याण आयुक्त यांनी सहाय्यक आयुक्त यांनी सोलापूर शहरमध्ये शिवजयंती साजरी केली नाही आणि शासन परिपत्रकाचं उल्लंघन केलं। त्याचबरोबर ती लोकसेवक असताना सुद्धा शिवप्रेमींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मी महिला आहे, मी मागासवर्गीय आहे अशी धमकीसुद्धा दिली। वास्तविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्या संविधानामध्ये लिंगभेद जातीभेदाला थारा नाही। ती लोकसेवक आहे, महिला आणि ती मागासवर्गीय हा नंतरचा विषय आहे, पण संविधानाने तिला अधिकार आणि तिची नेमणूक त्या राज्य शासनाने केली होती। त्या अनुसाराने संविधानानुसार आम्ही सर्व एकच आहोत। आम्ही स्वतः संभाजी ब्रिगेड सर्व महापुरुषांना अभिवादन करत असताना या महिलेने लोकसेवक ह्याचा गैरफायदा घेऊन सर्वसामान्य शिवभक्तांवर ही अन्यायकारक वाच्यता करून सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात बदनामी केली आहे। त्यामुळे आमची भावना दुखवली आहे। आम्ही मुख्यमंत्री, समाज कल्याण मंत्री आणि समाज कल्याण आयुक्त यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे। तरी आमची शिवभक्तांची आणि संभाजी ब्रिगेडची मागणी आहे की अशा लोकसेवकास तात्काळ निलंबित करण्यात यावं, कारण थोर महापुरुषांची जयंती उत्सव साजरा नाही केलं तर त्यांना शिस्तभंगाची कारवाई करण्यात येऊन त्यांना निलंबित करण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे। त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी।